खिडकीतून गार वारा येत होता. त्याने एकवार तिच्याकडे निरखून पाहिले. जरी तिने नववधूचा सगळा साज उतरवला असला तरी ती नुकतीच फुललेल्या मोगऱ्यागत मोहक दिसत होती. तिलाही तिच्या देहावरून फिरणारी नजर जाणवत होती, पण ती आपलं लक्ष नसल्यासारखं भासवत होती. तिथे थंड शांतता नांदत होती. शेवटी त्यानेच न राहून बोलायला सुरुवात केली. आपण पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केलाय. आता काही दिवसात कोर्ट प्रोसिजरसुद्धा पूर्ण होईल. सो आता ट्रीटमेंट कधीपासून सुरू करायची हे तू सांग, आपण त्याप्रमाणे करू. सर, आता जास्त उशीर नको, उद्यापासूनच करू, ती तत्परतेने म्हणाली. याविषयी आईबाबांना काय सांगणार आहेस? खरं तर लग्न करण्याआधी त्यांना सारं सांगायला हवं होतं. तो काळजीच्या सुरात म्हणाला. हो, खरं आहे तुमचं म्हणणं, पण ही ती वेळ नाही. विषय वेगळा आहे आणि माझे आईबाबा जुन्या रूढी परंपरा पाळणारी माणसं आहेत. तर ते आपला हेतू समजून घेतीलच याची मला खात्री वाटत नाही. आणि या साऱ्यामुळेच उगीच त्यांना त्रास नको. मी काहीतरी कारण सांगून उद्या इथे शिफ्ट होते. तुम्हाला चालणार असेल तर. नाहीतर मला माझी सोय मैत्रिणीकडे बघावी लागेल, कारण रोज येऊन जाऊन करणं झेपणार नाही मला. तिने आपलं मत मांडलं. त्यालाही ते पटलं. तू इथे येण्याला माझी काहीच हरकत नाही. आणि जेव्हा तुला वाटेल तेव्हा आईबाबांना सांगितलंस तरी चालेल. माझी मदत लागली तर सांग, मीही सांगेन त्यांना. कॉफी संपवून तीही तिथून निघाली. ती घरी आली तेव्हा कॉलेजच्या ड्रेसमध्येच होती. गळ्यात फक्त मंगळसूत्र होतं, पण तेही त्याने तिच्या आधीच्या चेनच्या पॅटर्नशी मिळतं-जुळतं आणलेलं, म्हणजे कोणाला संशय नाही येणार. आता पुढचा टप्पा होता बाबांना कन्व्हिन्स करायचा. तेही तिला तेवढं कठीण गेलं नाही. मैत्रिणी मिळून रूम शेअर करून राहणार म्हटल्यावर त्यांनीही परमिशन दिली. तिने सामान आवरायला घेतलं, गरजेची सारी कागदपत्र सोबत घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्याच्या रूमवर पोहोचली. कागदपत्र त्याच्याकडे सोपवली आणि सुरू झाला प्रवास त्यांच्या अनोख्या नात्याचा. त्याच संध्याकाळी ते हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरला भेटले आणि त्यांनी सांगितलेल्या साऱ्या टेस्ट केल्या. सुदैवाने तिचं शरीर ही प्रक्रिया पेलण्यासाठी अनुरूप होतं. डॉक्टरांनी पुढची तारीख लिहून दिली, ज्या दिवसापासून ट्रीटमेंट सुरू होणार होती. सगळं आटोपून ते दोघे त्याच्या रूमवर परतले. पावसाची रिपरिप सुरूच होती. दोघे चिंब झाले होते. त्याने कपडे बदलून दोघांसाठी चहा टाकला आणि शर्वरीला हाक मारली. ती केस कोरडे करत बाहेर आली आणि क्षणभर तो तिला न्याहाळत राहिला. तिच्या अंगावर रोजचे कपडे होते. त्याने कितीतरी वेळात याहून सुंदर कपड्यात तिला बघितलेलं, मात्र आज काहीतरी खास होतं. आणि ते होतं तिच्या गळ्यात डौलाने मिरवणारं त्याच्या नावाचं मंगळसूत्र आणि कमरेपर्यंत झरणाऱ्या केसातून फिरणाऱ्या हातात किणकिणणारा हिरवा चुडा, पायात छुमछुम करणारं पैंजण आणि याला साथ म्हणून खिडकीबाहेर वाजणारे पावसाचे थेंब. असं सगळं वातावरण अगदी मोहून टाकणारं होतं. ती येऊन खुर्चीत येऊन बसली. तो हळूच तिच्या मागे गेला आणि तिचे मऊशार केस आपल्या हातात घेऊन पुसू लागला. तिने चहाचा कप हातात घेतला आणि मस्त वाफाळलेल्या पोटात उतरवल्यावर ती अगदी सुखावली. शरू, त्याने बोलायला सुरुवात केली. हो सांगा सर. आपलं लग्न जरी झालं असलं तरी त्याचं कारण आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण फक्त छकुलीसाठी. तो कसे तरी शब्द गोळा करून बोलायचा प्रयत्न करत होता. त्याच्या भावना तिच्यापर्यंत त्याने न सांगताही पोचल्या होत्या. त्यामुळे ती त्याला सावरत म्हणाली. सर, नका काळजी करू. मी ते कारण विसरलेले नाहीये आणि विसरणार देखील नाही. तेवढा विश्वास ठेव माझ्यावर. आणि कारणामुळे असलं तरी लग्न आपल्या विधिवत पार पडले, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने, आणि बाकी कुणासाठी नसले तरी तुमच्यासमोर तरी तुमची पत्नी असल्याचे सोपस्कार मला पार पाडू द्या. आणि हेही माझ्या आनंदासाठी करते, कारण मला तो माझा हक्क वाटतो. तसंही तुमची साथ असेल तर जगासमोर आपलं नातं उघडपणे स्वीकारायला मी घाबरणार नाही. पण तुमच्या दृष्टीने मात्र हे चुकीचं असेल तर आताच सारा साज उतरवून ठेवते. शेवटी हे सारं मला तुमच्यामुळेच मिळालंय. असं म्हणत ती खुर्चीतून उठली. मोकळ्या केसांना चाप लावला आणि समोरच्या देवाऱ्यातील देवासमोर दिवा लावला आणि मनोभावे हात जोडले. तो क्षणभर तिला पाहतच राहिला. त्याला खूप कौतुक वाटलं तिचं, कारण इतक्या कमी ओळखीत तिने स्वबळावर घेतलेला हा धाडसी निर्णय आणि त्यात ह्या अशा नात्याविषयी पूर्णपणे असलेली समज त्याला विश्वास देऊन गेली की त्याची निवड चुकली नव्हती. तो तिच्या जवळ गेला. तुळशी वृंदावनासाठीचं छोटं निरांजन घेऊन परतली तर समोर तो होता. त्याने देवाऱ्यातील कुंकवाचा करंडा उचलला आणि त्यातलं कुंकू तिच्या भांगेत रेखलं आणि मंद हसत म्हणाला, हे राहिलं होतं. तिच्या डोळ्यात आनंदाची लकेर उमटली. तिने गॅलरीतल्या तुळशीपुढे निरांजन ठेवलं आणि पाया पडून आत आली. तो
जेवणाची तयारी करत होता. त्याला मदत करायला ती स्वयंपाकघरात आली, पण यावेळी त्याने तिला रोखलं आणि अभ्यासाला बसवलं. तेही तेवढंच महत्त्वाचं होतं. तीही बसली. त्यानंतर दोघे सोबत जेवले. तो आतल्या खोलीत पलंगावर पुस्तक वाचत बसला होता. तेवढ्यात ताईचा फोन येऊन गेला. सारं आवरून ती आत आली. तिला पाहिल्यावर त्याने पुस्तक मिटलं आणि उठून कपाटातील अंथरूण घेऊन बाहेर जाऊ लागला. तेवढ्यात तिने टोकलं, "सर थांबा, कुठे चाललात?" "अगं, असं काय करतेस? तू झोप इथे निवांत. मी झोपतो हॉलमध्ये." तो कसाबसा म्हणाला, "तुम्ही कुठेही जायचे नाही. इथे झोपा. हवं असेल तर आपण कम्फर्टेबल होईपर्यंत उशी ठेवू मध्ये. पण ही अशी परकेपणाची पायरी नको चढायला. जिथवर साथ आहे तिथपर्यंत तरी मनापासून स्वीकारू आपण आपलं नातं प्लीज. मला कळते तुमची दगमग, पण मगाशी ज्या विश्वासाने कुंकू रेखलत ना, त्याच विश्वासाने विसावा नाही. दोघे एका अंथरुणात आहोत, म्हणजे काहीतरी होईलच ही भीती काढून टाका मनातून. आपला संयम आपण जाणून आहोतच." हे असं सांगत असताना ती त्याच्या तोंडावरचे भाव निरखत होती. "सर, अजूनही नाही पटलं का तुम्हाला? ठीक तर मग, मी झोपते बाहेर. माझ्यामुळे तुमची फरफट नको. झोपा निवांत." असं म्हणत ती बिछाण्यावर वरून उठली. "नको, आपण सोबत झोपतोय. चल पटकन, उद्या कॉलेजला जायचंय, तेव्हा लवकर पण उठायचंय." असं म्हणत त्याने हातातली अंथरुणं कपाटात परत ठेवली, मध्ये उशी टाकली आणि दिवा मालवून पलंगावर विसावला. तिनंही बाजूला पाठ टेकली. 2 दिवसांच्या धावपळीत आलेल्या थकव्यामुळे दोघांना पटकन निद्रा देवी प्रसन्न झाली. सकाळी मंद मंद पोह्यांच्या वासाने त्याला जाग आली. तो उठून स्वयंपाकघरात आला. ती पाठमोरी उभी होती. तिला त्याची चाहूल लागली. तशी ती पाठमोरी राहूनच ती म्हणाली, "अहो सर, इथे काय करताय? आवरून या पटकन. निघायचंय आपल्याला." "हो आलोच." असं म्हणत तो आवरायला गेला. त्याचं आवरून झाल्यावर तिने त्याला चहा आणि पोहे दिले. "अरे वा, आज हातात अगदी रेडीमेड चहा नाश्ता. नशीब फळफळलंय माझं." असं म्हणत त्याने चहा पोह्यांचा आस्वाद घेतला आणि तिचं भरभरून कौतुक केलं. भाजी पोळीचा डबा घेऊन कॉलेजला निघाले आणि सारं नेहमीप्रमाणे सुरू झालं. कुणाला माहीत नव्हतं. तिच्या गळ्यात मंगळसूत्र असायचं, मात्र ते ओढणीआड, आणि कपाळावर कुंकू नसलं तरीही लहानशी लाल टिकली लावायची, त्यामुळे कुणाला संशय यायचा नाही. आत्तापर्यंत दोघांचा चांगला जम बसला होता. घरची कामं, हॉस्पिटलमधला ताईचा डबा, तिचा वेळच्या वेळी अभ्यास, साऱ्या गराड्यात दोघं एकमेकांना सांभाळून घेत होते. 10 दिवस उलटले. सगळ्या कायदेशीर बाबी पार पडल्या होत्या. लग्न आणि ॲडॉप्शन कायदेशीर झाल्याची कागदपत्रं एकदम त्यांच्या हाती पडली. तो तिला डॉक्टरांकडे घेऊन आला. त्यांनी दोघांना प्रोसिजर समजावून सांगितली, गोळ्या आणि व्हॅक्सिनेशन लिहून दिली आणि तिला बाजूच्या रूममध्ये जायला सांगितलं. तिथे त्या नर्स होत्या. त्यांनी शर्वरीला बेडवर झोपवलं. बाजूच्या टेबलवरची व्हॅक्सिन, मेडिकल इन्स्ट्रुमेंट पाहून जराशी गांगरली होती. नर्सने तिचे कपडे दूर केले आणि इंजेक्शन तयार केलं. तिने दुसऱ्या बाजूला बघत घट्ट डोळे मिटून घेतले. तेवढ्यात तिचा हात कोणीतरी हातात घेतल्याचं जाणवलं. ती परतणार इतक्यात सुईचा स्पर्श तिला झाला आणि पुढच्या क्षणाला तिचा हातातला हात नकळत दाबला गेला. तिने हळूहळू डोळे उघडून पाहिलं. तिचा हात शेखरच्या हातात होता आणि तो भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. त्या नर्सच्या नंतर शेखरला हँड व्हॅक्सिन प्रेसिंगची प्रोसेस समजावली, कारण त्याने दुधाचं प्रमाण वाढणार होतं. ती एक प्रकारची एक्झरसाईज होती. दिवसेंदिवस जसं जसं दुधाचं प्रमाण व्हायचं होतं तसं तयार झालेलं दूध शरीराबाहेर देखील यायला हवं होतं. कारण जर दुधाचा योग्य निचरा न होता तसंच स्तनांमध्ये राहिलं तर दुधाच्या गाठी होण्याची शक्यता होती आणि दूध जर गोठलं तर तिला खूप त्रास झाला असता. सुरुवातीला अगदी छोटा चमचा किंवा त्याहून कमी दूध येईल तरीही हलगर्जी राहू नका, त्याचीही पुरेपूर कल्पना त्या नर्सने दोघांना दिली. बाळ जवळ असल्याने स्टिम्युलेशन थेरपीला चांगला प्रतिसाद मिळेल आणि त्यासाठी कृत्रिम प्रसाधनांचा वापर टाळता येणार होता आणि जमेल तितक्या नैसर्गिकरित्या दूध तयार होईल याची काळजी नर्स घेत होत्या. पुन्हा एकदा स्तनांवर किती आणि कशा प्रकारे दाब दुधाचा नीट निचरा करावा लागेल हेही त्यांनी नीट समजावून सांगितलं. चेकअपनंतर ते ताईला भेटले. ट्रीटमेंटची सुरुवात झाल्याचं सांगितलं. चकुलीलाही भेटून आले. आता ताईची तब्येत हळूहळू सुधारते असं डॉक्टर म्हणाले. शेखर दाजींना भेटला. पुन्हा एकदा त्यांना समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न केला, पण ते काही बदले नाहीतच. त्यांना फक्त ताई ठीक होण्याशी कारण होतं. आता ज्या दिवशी दत्तक पत्रावर सही केली होती त्या दिवशी त्यांचा चकुलीशी संबंध संपला होता. आजही शेखररित्या हाताने परतला होता, पण शर्वरीने याही परिस्थितीत त्याला नीट सावरलं होतं.
घरी आल्यावर ती पटकन अभ्यासाला बसली आणि तो स्वयंपाकाला लागला. आता शेखरला तिला जास्त जपावं लागणार होतं, कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं या औषधाचे शर्वरीवर साईड इफेक्ट्स दिसू लागतील. सुरुवातीला कमजोरी येणं, अचानक चिडचिड होणं किंवा अगदी शांत होणं. औषध घेतल्यावर अधीमधी ग्लानी येणं, वजन कमी जास्त होणं, हा असा त्रास होईल. पण तो सुरुवातीलाच. नंतर हळूहळू दुधाचं प्रमाण नॉर्मल झालं म्हणजे सगळं पूर्ववत होईल. तोवर काळजी घ्यावी लागेल असं डॉक्टर म्हणाले होते. जेवल्यानंतर ती बाहेर गॅलरीत बसली होती. आताच पावसाची सर येऊन गेली होती. गार हवेची झुळूक अंगाला स्पर्शून जात होती. त्याने तिच्या गोळ्या आणल्या. गोळ्या घेऊन ती झोपी गेली. तो बराच वेळ जागा होता. बऱ्याच वेळानंतर त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवसापासून सुरू झाली तारेवरची कसरत. कॉलेज, अभ्यास, औषध, हॉस्पिटल आणि बाळ हे सगळं सांभाळता सांभाळता दोघे मेटाकुटीला यायचे. पण हे एकमेकांच्या साथीने धीराने आल्या दिवसाला सामोरे जात होते. तिची औषध नियमित सुरू होती. तिचं खाणं पिणं अगदी सगळं नीट पाहत होता. शेखरनं हँड एक्सप्रेसिंग करण्याआधी शर्वरीला नीट विश्वासात घेतलं. तीही समजुतीनं तयार झाली. इतक्या जवळ आणि एकटं असूनही त्याच्या स्पर्शात तिला कधीही वासनात भाव जाणवला नाही. हल्ली कितीतरी वेळा ग्लानीमुळे त्याच्या बाहुपाशात झोपी जायची. सुरुवातीला नर्सने सांगितल्याप्रमाणे कमी दूध यायचं, पण नंतर स्टिम्युलेशन थेरपीला सुरुवात झाल्यानंतर दुधाचं प्रमाण अगदी समाधानकारक यायला लागलं. छकुलीच्या कोवळ्या ओठांचा स्पर्श छातीला होताच तिच्यातली आई मनोमन सुखवायची. पण या इवल्या जीवाला पदराखाली घेताना समोर तिला 9 मास पोटी जपलेल्या त्या निष्पाप माऊलीच्या डोळ्यांच्या कडा ओसंडून व्हायच्या. पण ती माऊली पदरात दुःख टिपायची आणि अश्रू शर्वरीला दिसू नये याचा आटोकाट प्रयत्न करायची. पण शरूच्या नजरेतून तिची घालमेल काही सुटायची नाही आणि ती पाहून तिच्यातल्या बाईचा जीव तिळतीळ तुटायचा. पण ती देखील काही करू शकत नव्हती. पण यात एक समाधान होतं, ते म्हणजे 2 महिन्याऐवजी 1.5 महिन्यात शर्वरीच्या दुधाचं प्रमाण छकुलीची भूक भागवण्याइतपत वाढलं होतं. आता छकुलीच्या तजेला गुडगुडीतपणा परतत होता. आता तिला काचेच्या पाण्यात न ठेवता साध्या गाडीच्या पाण्यात ठेवलं होतं. शर्वरीची औषध आता पूर्णपणे बंद झाली होती आणि ती पूर्ववत होत होती. फक्त छकुलीला पाजायला दिवसातून साधारण 3 ते 4 वेळा तिला हॉस्पिटलला जावं लागायचं. शेखर तिच्या लेक्चरच्या वेळा सांभाळून तिला ने-आण करायचा. इतक्यात छकुलीला घरी आणणं शक्य नव्हतं, कारण ताईची तब्येत अजून स्थिर स्थावर झाली नव्हती. तरीही शर्वरीनी शेखर नीट सारं सांभाळून घेत होते. त्यांची छकुली आता बघता बघता 2 महिन्यांची झाली होती. त्यांनी 1 महिन्याची झाल्यावर तिचं नामकरण केलं. शुभदा. आता ती त्यांची शुभा झाली होती. बाबांच्या तोंडून शुभा ऐकून अगदी हरकून जायची लेक, आणि बाप लेकीचा तो खेळकर संवाद पाहून शरूला खूप आनंद व्हायचा. हा हा म्हणत दिवस धावत होते. आणि एक दिवस लेक्चर सुरू असताना वर्गाच्या दारावर टकटक झाली. कुणीतरी दार उघडलं. समोर तो उभा होता, अगदी शक्तिहीन. विस्कटलेले केस, रडून रडून सुजलेले डोळे, डोक्यात पडलेल्या खोकीतून वाहणारं रक्त. हा असा त्याचा अवतार पाहून तिला क्षणभर काही सुचेनासं झालं. ती तशीच त्याच्या दिशेने धावली. तो अगदी भावनाशून्य नजरेने बघत होता. तिने अक्षरशः त्याला दंडाला धरून हलवत त्याला भानावर आणलं आणि ती बोलून गेली, शेखर, अहो भानावर या. काय झालंय? बोला शेखर. तिच्या मनात खूप वाईट विचार येत होते, पण तो बोलत नाही तोवर काही कळायला मार्ग नव्हता. तिनं त्याला खुर्चीवर बसवलं आणि ती पाणी आणायला वळणार इतक्यात त्याने तिला घट्ट मिठी मारली. ताई गेली शरू, एवढं कसंबसं त्याच्या तोंडून बाहेर पडलं आणि पुन्हा तो हमसून तिच्या कुशीत रडू लागला. तिच्याही डोळ्यातून अश्रुधारा गालावर उतरल्या. पण आता तिला धीट राहणं भाग होतं. त्याला सावरून आता तिला त्या इवल्या जीवाला जपायचं होतं. तिच्या आईला दिलेलं वचन पाळायचं होतं. तिने त्याला शांत केलं, पाणी दिलं आणि डोक्यावरची जखम बांधली आणि त्याला घेऊन ती निघाली. वाटेत जाता जाता त्याने घडलेल्या साऱ्या प्रकाराबद्दल सांगितलं. तुला कॉलेजला सोडल्यानंतर मी ताईला नाश्ता द्यायला गेलो. त्यावेळी मी पोहोचण्यापूर्वीपासूनच दाजी तेथे पोहोचले होते. त्यांच्यात बहुतेक छकुलीवरून वाद सुरू होते. मी आत गेलो तेव्हा दाजी पाण्यातल्या आपल्या छकुलीला अपाय करताना दिसले. मी त्यांना अडवलं तर त्यांनी मला ढकललं. मी बाजूला पडलो. माझं डोकं तिथल्या स्टूलच्या कोपरा आपटल्या आणि रक्त वाहू लागलं. मला सावरायला म्हणून ताई माझ्याकडे धावली. त्यात तिला लावलेलं सलाईन तुटलं आणि ती तिथेच कोसळली. मी कसाबसा स्वतःला सावरून डॉक्टरांना बोलावलं, पण आम्ही काही करेस्तोवर सारं संपलं होतं गं.
शरू, माझी ताई आम्हा सर्वांना सोडून गेली. आपल्या छकुलीला पोरकं करून गेली. कसं तरी सगळं सांगितल्यावर त्याला पुन्हा रडू कोसळलं. दोघे हॉस्पिटलला पोहोचले. त्या तिथे काहीच हालचाल दिसत नव्हती. फक्त बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. ते दोघे त्या आवाजाच्या दिशेने गेले. तिथे एक नर्स छकुलीला शांत करत होत्या. शर्वरीने लगेच तिला घेतलं. शेखरने ताईविषयी विचारताच त्या नर्सने सांगितलं की पेशंटबरोबर असलेल्या व्यक्तीने रितसर कागदपत्रे दाखवून साऱ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून बॉडी ताब्यात घेतली आणि या बाळाच्या उपचाराचा सगळा खर्च मागावून येणाऱ्या व्यक्ती देईल आणि तिला घेऊन जाईल. जर नाही आला तर तिला अनाथाश्रमात टाका असं सांगितलं आणि ते निघून गेले. हे ऐकता शेखर मटकन खाली बसला. त्याला तो धक्का सहन झाला नाही. तिने नर्सच्या मदतीने त्याला सावरलं आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि बाळाला आणि त्याला रूमवर घेऊन आली. तो अजूनही धक्क्यातून पुरता सावरला नव्हता. शुभा शांत झोपली होती. संध्याकाळी मुंबईहून त्याच्या मित्राचा फोन आला. आईने गळ घालून त्याच्यासाठी विधी थांबवले असं तो म्हणाला. आधी तो जायला तयार नव्हता, पण शर्वरीने त्याला समजावलं आणि तो जायला तयार झाला. तिने पटकन त्याची बॅग भरली आणि तो निघाला. त्याला यायला निदान 3 दिवस लागणार होते आणि बाळाला एकटीला सोडून जाणं शक्य नव्हतं. म्हणून तिने पुढचे 3 दिवस कॉलेजला न जाण्याचा निर्णय घेतला. ताईची अंतिम विधी आटोपून तो अपेक्षेप्रमाणे 3ऱ्या दिवशी संध्याकाळी परतला. मूळ दुवाद संपल्यामुळे आता शुभा फक्त शेखर शर्वरीची जबाबदारी होती. आता त्यांना निर्णय घ्यायचा होता. तिचा सांभाळ ते कसा करणार होते, कारण दोघांपैकी एकालाही पूर्ण दिवस बाळाजवळ थांबणं शक्य नव्हतं. रात्री जेवण झाल्यानंतर सगळं आवरून शर्वरी रूममध्ये आली. आज त्यांच्यामध्ये उशी नव्हती, तर आज त्यांच्यामध्ये होतं ते कारण ज्यामुळे ते एकत्र आले. त्यांची जबाबदारी आता सर्वस्वी त्यांची असलेली शुभा. दोघे तिला मध्ये घेऊन झोपले होते. शरू तिला पाजत होती. दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली आणि त्यांनी याचा सुवर्णमध्य काढला की ते शुभाला त्यांच्यासोबत कॉलेजला नेतील. तसंही रेस्टरूम होतीच. तिचा तसाही कोणी वापर करत नव्हतं. आता प्रिन्सिपलची परमिशन मिळवायची होती. उद्यापासून सुरुवात होणार होती एका नव्या आव्हानाची. दुसऱ्या दिवशी शुभाला लागणाऱ्या साऱ्या गोष्टी एका बॅगमध्ये भरल्या आणि ते दोघे तिला घेऊन कॉलेजला आले. शेखर प्रिन्सिपलशी बोलला. त्यांनी त्याची अडचण समजून घेत त्याला रेस्टरूम वापरायची परवानगी दिली. तासाभरात तिथली सफाई करून शरूने बाळाला तिथे झोपवलं आणि ती लेक्चरला निघून गेली. शेखर शुभाकडे थांबला. तिने वर्गात येऊन आपल्या सगळ्या मैत्रिणींना विश्वासात घेऊन सारी हकीकत सांगितली. आपल्या लग्नाविषयी सारं सांगितलं आणि त्यांची साथ मागितली. त्या साऱ्या जणी उत्साहाने तयार झाल्या आणि शर्वरी सिद्ध झाली हे नवं आव्हान समर्थपणे पेलण्यासाठी. तर इथे कॉलेजभर बातमी पसरली शेखर सरांच्या मुलीची आणि काही तासात ती पूर्ण खोली रंगीबेरंगी झाली. मुलांनी वेळात वेळ काढून आपल्या परीने खोली सजवली. दिवस सरत होते. आता शुभदा शेखर शर्वरीची नाही तर पूर्ण कॉलेजची जबाबदारी झाली होती. सतत तिच्याजवळ कोणीतरी असायचं तिला खेळवायला. शरूच्या वर्गाच्या अगदी समोर तिची खोली असल्यामुळे तिला सहज तिच्यावर लक्ष ठेवता यायचं. आता तर ती खोली खेळण्यानी भरली होती. तिच्या झोपेपासून ते दुधाच्या वेळेपर्यंत साऱ्या गोष्टी अगदी कटाक्षाने पाळल्या जायच्या. 6 महिने सरले. कुशीत वळणारी शुभा आता रांगू लागली होती. शरूचा पान्हा तिला लाभत होता. तिनं चांगलंच बाळसं धरलं होतं. महिन्याकाठी तिचं रुटीन चेकअप, चाचण्या सगळं शेखर जातीने बघत होता. थंडीचे दिवस होते. अगदी गोठावून टाकणारी गुलाबी थंडीची रात्र होती ती. शुभदा नेहमीप्रमाणे आईच्या कुशीत विसावली होती आणि सवयीने शेखर शर्वरी हातात हात गुंफून आपल्या छोट्या परीराणीला घेऊन झोपी गेले होते. काहीशा कारणामुळे शेखरची झोप चाळवली. तो डोळे चोळत उठला. किचनमध्ये जाऊन पाणी प्यायला आणि परत येऊन पलंगावर पहुडला. सहज त्याने बाजूला पाहिलं. शर्वरी शांत झोपली होती आणि तिच्या कुशीत विसावलेली शुभदा. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य होतं ते या चंद्रप्रकाशात. झोपेतही तिच्या चेहऱ्यावर मधुर हास्य पसरलं होतं आणि क्षणासाठी शेखर मोहित झाला. त्याने झटकन तिच्या कपाळावर ओठ टेकवले. नंतर अगदी त्याच्याही नकळत 4 ओठांच्या पाकळ्या एक झाल्या. ती झोपेतही शहारली. पण काही वेळाने तो भानावर आला. त्याच्या मनात अपराधी भाव दाटून आला. तो दूर झाला आणि विचार करत पडून राहिला. उजाडता त्याला झोप लागली. सकाळ झाली. आज कॉलेजला सुट्टी होती. शर्वरी उठली, आवरून किचनमध्ये आली आणि नाश्त्याची तयारी करायला घेतली. तो उठून किचनमध्ये आला आणि तिच्या पाठी राहून तिला न्याहाळत होता. ती म्हणाली, आज एवढी शांतता का बरं आहे? बोलाय की काहीतरी. एरवी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्या तोंडाला थारा नसतो आणि आज चक्क तोंड शिवून माझ्या मागे शहाण्या बाळासारखं गपगार का उभे आहात? काय झालंय?
बरं वाटत नाही आहे का? ती त्याच्या दिशेने वळली. त्याने नजर सोडली. ती जवळ आली आणि डोळ्यात डोळे घालून ती पाहू लागली आणि ती इतक्या जवळ होती की त्याला हलताही येत नव्हतं. एकमेकांचे उष्ण श्वास दोघांनाही जाणवत होते. शरू, ते काल रात्री तो कसंबसं बोलण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. काल रात्री आपल्या नात्याला पूर्णता मिळाली. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण अजून एक टप्पा सर केलाय. पण अजूनही आपल्या नात्यातलं कारण शेष आहे हे मी विसरली नाही म्हणून म्हणते. विसरून जा सगळं आणि घाबरू नका, आपल्यातच राहणार आहे सारं. असं म्हणत ती त्याच्यापासून दूर झाली आणि पुन्हा कामाला लागली. तू जागी होतीस? त्याने हळूच विचारलं. सगळं देहस्वी अनुभवायचं नसतं शेखर, काही गोष्टी सुप्तावस्थेतही अनुभवता येतात. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणाल तर मी जागी नव्हते, पण माझी झोप नेहमी सावध असते शुभासाठी. त्यामुळे मला कळलं आणि तुमचा स्पर्श मी ओळखते, अगदी झोपेतही. आणि त्यातल्या भावना म्हणाल तर त्या न सांगताही सहज उमगतात मला. पण अशी कशी इतकी ओळखायला लागलीस मला? आपली ओळख तर अगदीच काही महिन्यांची आहे, तो अगदी प्रश्नार्थक नजरेने म्हणाला. ती मंद हसत म्हणाली, अहो, तेच खरं सौंदर्य आहे ना आपल्या संस्कृतीचं. आपल्या इकडची स्त्री डोरला फक्त दागिना म्हणून घालत नाही तर ती त्या पुरुषाच्या अधीन मानली जाते. त्याला आतून बाहेर, अगदी डोक्यावरच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत, ते चेहऱ्यावर न उमटलेल्या भावापासून ते तोंडातून झडणाऱ्या शब्दांच्या मागच्या भावापर्यंत सारं तिच्यापर्यंत पोहोचत असतं. आज पुन्हा एकदा तो नव्याने तिला सामोरे गेला होता. तितक्यात शुभाच्या रडण्याचा आवाज आला आणि ती तिकडे धावली. ती सकाळ सोडता पूर्ण दिवस त्यांनी छान एन्जॉय केलं. खूप दिवसांनी ते बाहेर पडले होते. आज त्यांची परीराणी पहिल्यांदा घराबाहेर आली होती. समुद्रकिनारी ती तुफान खुश होती. काही गोड आठवांचा सडा जमवून संध्याकाळी ते आपल्या उबदार घरट्यात परतले. दुसऱ्या दिवसापासून परत रुटीन सुरू झालं. ती दुसऱ्या वर्षाची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. सुट्ट्या पडल्या खऱ्या, पण शुभामुळे शर्वरीला घरी जाणं शक्य नव्हतं. पण ती घरी गेली नसती तर बाबांना संशय आला असता, म्हणून घरी जाणं भागच होतं. आता शुभा 9 महिन्यांची झाली होती. तसंही शर्वरीने तिला पातळ पदार्थ भरवायला सुरुवात केलेली. आता ती फक्त दुधावर नव्हती, पण तरीही ती शर्वरीशिवाय राहिली नव्हती. तरीही ती कशीबशी बाहेर पडली. 2 दिवस राहिली, तरी जीव बाळामध्ये अडकलेला. ती घरी स्टडी कॅम्पसाठी जाते सांगून आलेली, म्हणजे त्यांच्या जीवाला रुकरुक नको म्हणून. लेकीला छातीशी कवटाळलं तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला. तोही मेच्या दुसऱ्या आठवड्यात घरी गेला. खरं तर 4 दिवसांनी येणार होता, पण त्याचा मुक्काम लांबला आणि तो थेट जूनच्या 1 तारखेला परतला. तसंही शर्वरीने बाळाला सांभाळलं होतं आणि असेल काही काम म्हणून झाला असेल उशीर असं गृहीत धरून तिने त्याला जास्त काही विचारण्याचा अट्टहास केला नाही. आल्यापासून तो खूप शांत होता हे तिला खटकलं होतं, पण तरी ती गप्प राहिली. पण त्याचं असं शांत असणं तिच्या आयुष्यात येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता आहे याची तिला पुसटशी चाहूल देखील नव्हती. 4 दिवसांनी कॉलेज पुन्हा सुरू झालं. 2 दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी लेक्चरला तो क्लासमध्ये आला तेव्हा त्याच्या हातात कसलीशी फाईल होती. त्याने दरवाजा लोटला आणि तिला समोर बोलावलं आणि म्हणाला, शर्वरी, मी खूप प्रयत्न केला घरी तुला सांगण्याचा, पण मला जमलं नाही, म्हणून या सर्वांसमोर सांगतोय. प्रत्येकजण प्राण कंठाशी आणून ऐकत होता. तिला वाटत होतं आज शेखर कारण नावाचा अडसर दूर करतील आणि खऱ्या अर्थाने त्यांचं नातं पूर्णत्वास जाईल. पण हे आपल्या घटस्फोटाचे कागदपत्र, यावर सही कर. आज मी तुला या जबाबदारीतून मुक्त करतो. माझं लग्न झालंय गेल्या महिन्यात आणि लवकरच क्षितिजा माझी बायको माझ्याकडे राहायला येणार आहे. पण मी या नात्यातून मोकळा होत नाही तोवर नवीन नात्याची सुरुवात करू शकणार नाही, म्हणून ही कागदपत्रे मी आज घेऊन आलोय. यावर तुझ्या सह्या झाल्या म्हणजे तूही मुक्त आणि मीही. त्याचे हे शब्द ऐकताच तिची विचार शृंखला मोत्याच्या माळेप्रमाणे विखुरली. तिने थरथरत्या हाताने पेन उचलला आणि सही केली. कपाळावरची टिकली काढली आणि गळ्यातलं मंगळसूत्र काढणार इतक्यात तिच्या कानी शब्द आले, आई बाबा. सगळ्यांच्या नजरा दाराकडे वळल्या. त्यांची रांगणारी लेक दाराच्या आधाराने उभी होती आणि तिच्या तोंडून पहिला शब्द फुटला, आई बाबा. त्यांना पाहून ती त्यांच्या दिशेने झेपावली. ती पडू नये म्हणून दोघे तिच्याकडे धावले आणि तिला पकडलं. त्या गडबडीत तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आता गळ्यातल्या चेनमध्ये अडकलं. ती काढण्याचा प्रयत्न करत असताना ते वळलं गेलं. तसंच तिने तिच्या हातावर ठेवलं आणि म्हणाली, या सर्वांसमोर तुमची झाले होते त्यांच्यासमोरच वेगळे होते. शुभाला नीट सांभाळा, मी आज संध्याकाळीच निघते. असं म्हणत ती तिथून निघून गेली.
तो शुभाला घेऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. पण त्या दिवशी संध्याकाळी भर पावसात ती घरी आईबाबांकडे निघून गेली. ती गेल्यानंतर त्याने सही न करताच ते कागद तसेच कपाटात ठेवून दिले आणि त्यानंतर 3 महिन्यांनी आज तो तिच्या घरात तिच्यासमोर उभा होता. शरू, तू गेलीस आणि माझ्या घराचं घरपण गेलं. खेळकरपणा लुप्त झाला आणि सगळी रया जाऊन ओस पडलं माझं इवलंसं घरटं. तू गेलीस आणि काही दिवसांनी ती आली, क्षितिजा. खूप वेगळी, तुझ्यापेक्षा खूप वेगळी. ती आपल्या कामाशी काम ठेवायची. त्यात स्वभाव अगदी तिरस्कारी, संशयी, जणू मायेचा ओलावा काय तो माहीतच नव्हता. तो थांबला. इतक्यात ती म्हणाली, मग तुम्ही अशा स्त्रीशी लग्न कसं केलं? खरं सांगू, मी सुट्टीत घरी गेलो. ते मुळे आपल्याबद्दल घरी सांगायचं म्हणून. पण आईने सरळ मला शपथेवर लग्नाला तयार केलं. मी सारं सांगूनही तिने काही ऐकलं नाही. वाटलं लग्नापूर्वी त्या मुलीला भेटून सारं सांगावं, म्हणजे ती नकार देईल आणि हे लग्न मोडेल. तसा प्रयत्न देखील केला मी. पण काही होऊ शकलं नाही आणि आमची थेट भेट बोल्यावर झाली. सगळं पार पडलं आणि मी इथे यायच्या आदल्या रात्री तिला सगळं सविस्तर सांगितलं. तेव्हा तिला काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त जाता जाता एवढंच म्हणाली, तिला आता मोकळं करा. म्हणजे तिने इशारा दिला होता. म्हणून मी आल्यावर तुला, म्हणजे तुझ्याकडून सही तो अडखळला. पुढे शुभाला तर नीट सांभाळत होती ना? मग तिने पुढचा प्रश्न विचारला आणि यावेळी तिच्या आवाजातील तीक्ष्ण धार त्याला जाणवली. तो पुढे म्हणाला, खरी समस्या तर तिथेच निर्माण झाली. तिला मूल अजिबात आवडत नाही. ती शुभाचा तिटकारा करायची. तिने मला आल्या आल्या सांगितलं की तिला तिच्या करिअर फोकस करायचंय आणि तिला शुभाचा अडसर वाटत होता. ती नेहमी म्हणायची, सवतीची पोर आणून माझ्या उरावर बसवली. कसाबसा राग घेऊन मी तिची समजूत काढायचो. पुन्हा पुन्हा समजावून थकलो होतो. यावरून आमचे खटके उडायला लागले होते. शुभा दिवसभर कशीबशी शांत असायची, पण रात्री तुझ्या आठवणीने कासावीस व्हायची. आई आई करून हैदोस घालायची. रडत रडत घरभर तुला शोधायची. पण तिच्या दगडाच्या काळजाला कधी पाझर फुटला नाही ग. कधी मायेने जवळ घेतलं नाही पोरीला. त्याने एकवार शरूकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आसव भरली होती. एकीकडे घरी हे असं चाललेलं आणि कॉलेजला तुझ्या नजरेला नजर देण्याचा धीर होत नव्हता मला. मी बोलायचा प्रयत्न करायचो, पण मन धजावत नव्हतं आणि कोणत्या तोंडाने तुझ्याकडे येणार होतो. आणि असं असलं तरी तुझी तगमग, तुला होणारा त्रास आणि ओढणीच्या आड ओली झालेली छाती माझ्या नजरेतून सुटली नव्हती शरू. त्या दिवशी तर दूध गोठलं आणि तुला होणाऱ्या वेदना माझं हृदय भेदत होत्या. मी रेस्टरूमच्या दाराआड थांबलो. मॅडमने येऊन तू ठीक असल्याचं सांगितलं आणि मी एकदा तुला दुरूनच पाहिलं आणि तिथून मग निघून गेलो. तिने काही दिवसांची सुट्टी घेतली होती. वाटलं शुभाजवळ राहिली तर कदाचित तिला शुभाविषयी कणव वाटेल, म्हणून आशेने तिला तिच्याजवळ ठेवून आलो होतो. पण तीच माझी चूक झाली. मी संध्याकाळी घरी गेलो तेव्हा तिथे जे मी पाहिलं ते पाहून मात्र संयम सुटला. मी तिच्यावर हात उगारला. त्याने उसासा टाकला. असं काय पाहिलं तुम्ही? तिने सावरत विचारलं. आपल्या शुभाच्या अंगावर माराचे डाग होते. तिचा कोवळा हात पोळला होता. तिचे अश्रू थांबत नव्हते आणि त्या बाईचा तोंडाचा पट्टा सुरूच होता. मी आधी शुभाला शांत केलं, तिला औषध लावलं आणि भरवलं आणि झोपवलं. त्या दिवशी पहिल्यांदा माझी लेक माराचे चटके सहन करत झोपी गेली होती. त्यानंतर आमच्यात खूप बाचाबाची झाली आणि त्यातून मग माझा हात उगारला गेला. मग 2 दिवसांनी सकाळी मला टेबलवर कागदपत्रे आणि चिठ्ठी मिळाली. त्यात तिने लिहिलं होतं, मला आता तुमच्यासोबत राहता येणार नाही. मला माझं करिअर महत्त्वाचं आहे. हे आपल्या घटस्फोटाचे कागदपत्र. यावर मी सही केली. तुम्ही करा, म्हणजे आपण दोघे मुक्त होऊ. यापुढे मी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही आणि तुम्हीही करू नये ही विनंती. असे 4 शब्द लिहून ती कायमची माझ्या आयुष्यातून निघून गेली. ती गेल्यानंतर मी स्वतःला कोंडून घेतलं. आयुष्य संपवण्याचाही विचार डोकावला मनात. पण शुभासाठी सावरलो आणि शरू आपल्या घटस्फोटाचे कागद फाडून थेट इकडची वाट धरली. तो बाबांकडे वळून म्हणाला, बाबा, आता तुम्हीच ठरवा. तुमची लेक कशी आहे? हे असं अनोखं आईपण अनुभवण्यासाठी ती अग्निदिव्यातून गेली. हात जोडतो तुमच्यापुढे. आमच्या नात्याला मान्यता द्या. बाबा हो म्हणाले. तसा तो शर्वरीजवळ आला आणि तिच्या हातात हात घेऊन म्हणाला, देशील का मला एक चान्स माझी चूक सुधारण्यासाठी? आई हो म्हण ना, छकुली डोळे चोळत खोलीतून बाहेर येत म्हणाली. त्यावर सगळे हसले. त्याने खिशातून तिचं मंगळसूत्र काढलं. येताना त्याने ते दुरुस्त करून आणलेलं ते तिच्या गळ्यात घालत म्हणाला, हा तुझा हक्क. तिने लगेच देवघरातून कुंकवाचा करंडा आणला आणि त्याच्यासमोर धरत म्हणाली,
हे राहिलं होतं. तसं त्याने त्यातलं कुंकू तिच्या बाहेर रेखलं आणि पायाशी घुटमळणाऱ्या गोडुलीला उचलून दोघांनी तिचा गोड पप्पा घेतला. आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या या अनोख्या नात्यातल्या तिच्या आईपणाची प्रवासाला पूर्णांकुर लाभला होता.